नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कल्याणी लोकायन आयएस अकॅडमी मध्ये तुमचे स्वागत करते। आपल्या वीकली करंट अफेअर्सच्या सिरीज नुसार आपण दर रविवारी व्हिडिओ अपलोड करत असतो। त्यानुसार आपण सुरू करूया आपल्या आजच्या सेशनला एक्सपिरियन्स द करंट विथ कल्याणी। चला तर मग मित्रांनो, आपण सगळ्यात पहिले बघूया साइट्स बद्दल। साइट्स सध्या चर्चेत आहे कारण 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत। कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर्ड स्पीसीज ऑफ वाईल्ड फौना अँड फ्लोरा सध्या चर्चेत का, तर 50 वर्ष पूर्ण झाली म्हणून। तर साइट्स बेसिकली काय आहे, तर वन्य प्राणी आणि वनस्पती यांच्या अनैतिक व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा आंतरराष्ट्रीय करार करण्यात आलेला आहे। याचं उद्दिष्ट काय आहे, जागतिक स्तरावर तर वन्य प्राणी आणि वनस्पती यांच्या नमुन्याचं अशा प्रकारे नियंत्रण करण्यात यावं की त्यांच्या जे नैसर्गिक अस्तित्व आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण न होता स्वैच्छिक आंतरराष्ट्रीय करार आहे। स्वैच्छिक जरी असला तरी सदस्य राष्ट्रांना तो कायदेशीररित्या मात्र बंधनकारकच आहे। सचिवालय यांचं कुठे आहे, तर जिनिव्हा स्वित्झर्लंड येथे यांचं सचिवालय आहे। युनायटेड नेशन्सच्या पर्यावरण कार्यक्रम जो एन्व्हायरमेंट प्रोग्राम आहे त्याच्या अंतर्गतच हा करार करण्यात आलेला आहे। पुढे जाऊया, पक्षकार देश किती आहेत, तर 185 देश आहेत पक्षकार। भारताने 1976 मध्ये मान्यता दिली होती। कायदेशीर स्थिती काय आहे, तर पक्षकारांवर कायदेशीररित्या बंधनकारक आहे, परंतु राष्ट्रीय कायद्याद्वारे अंमलबजावणी म्हणजे जे सदस्य राष्ट्र आहे त्यांच्यावर बंधनकारक तर आहेच, पण कशा पद्धतीने, जर ज्यावेळेस या सगळ्या देशांची परिषद भरते आणि त्याच्यानंतर जर यांनी ठरवलं, साइट्स नुसार जर ठरवलं गेलं की एखादा एंडेंजर्ड स्पेसीज आहे तर याचा व्यापार केला जाऊ नये, मग त्याच्या अंतर्गत भारताला आपल्या देशामध्ये आपल्या राष्ट्रीय कायद्याद्वारे म्हणजे वन्यजीव संरक्षण जो आपला कायदा आहे 1972चा, आपण मागच्या पण एका सेशन मध्ये बघितलंय त्याच्याबद्दल, तर त्या कायद्याद्वारे भारताला जी एंडेंजर्ड स्पेशीज आहे त्याच्याबद्दल त्याचा व्यापार करणाऱ्यांच्या अगेन्स्ट कठोर कारवाई करण्याची तरतूद करावी लागेल। पुढे जाऊया, तर याचं प्रशासन कसं केलं जातं, तर पक्षकार परिषद म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ही सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे। कॉप मध्ये काय असतं की हे सगळे सदस्य देश आहेत ते एकत्र येऊन अहवाल घेतात, सगळ्या गोष्टी नवीन नियम मंजूर करतात, प्रस्तावना मांडतात, हे सगळं कॉप मध्ये केलं जातं। तर कॉप 3 कुठे भरली होती, भारतात भरली होती। आपल्यासाठी कॉप 3 महत्वाची ही 1981 साली भारतामध्ये भरली होती। भारतासाठी हा एक मेजर इव्हेंट होता। महत्वाचे उपक्रम बघूया, कोणते कोणते राबवले त्यांनी, तर माईक प्रोग्राम हा जो एलिफंट साठीचा एक महत्वाचा प्रोग्राम त्यांनी राबवला होता की आशिया आणि आफ्रिका देशांमध्ये बऱ्यापैकी अनैतिकरित्या हत्तींची व्यापार, हस्तिदंताची तस्करी केली जाते, त्याच्यामुळे बऱ्याच हत्तींना बेकायदेशीरपणे त्यांची शिकार होत होती। तर कॉप 10 1997 हरारेमध्ये सुरू झाली आहे हा प्रोग्राम हत्तींच्या बेकायदेशीर शिकार नियंत्रणासाठी। पुढे आहे ICCWC, तर ह्याच्या अंतर्गत काय की बाबा जे पण वाईल्ड लाईफ क्राईम केले जाते, शिकार केले जाते, त्याला आळा घालण्यासाठी हा प्रोग्राम सुरू केलेला आहे। कधी स्थापन केलेला आहे, 2010 मध्ये। साइट्स ट्री स्पेसेस प्रोजेक्ट 2024 मध्ये सुरू करण्यात आले। पुढे जाऊया, पुढे आहे स्पेस बेस्ड सर्वेलन्स 3 प्रोग्राम, भारताची अंतराळ सुरक्षा दिशा। तर ह्या प्रोग्रामने काय होणार आहे, केंद्र सरकारने नुकताच हा प्रोग्राम लॉन्च केलेला आहे। याच्यानुसार भारताची जी अंतराळ सुरक्षा आहे ती अजून अधिक मजबूत होण्याच्या दिशेने ही वाटचाल आपण म्हणू शकतो। सध्या चर्चेत काय आहे, तर केंद्र सरकारने SBS3 अंतर्गत 52 समर्पित उपग्रहांच्या प्रक्षेपणास गती देण्याचा आदेश दिला आहे, जेणेकरून राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी देता येईल। तर 52 समर्पित उपग्रह ज्यावेळेस अंतराळामध्ये हे प्रक्षेपित केले जातील, त्यानुसार आपण आपल्या जे शेजारील देश आहे किंवा आपले शत्रू राष्ट्र आहे त्यांच्या सगळ्या विविध त्यांच्या हालचाली आपण टिपू शकतो। त्याच्यामुळे हा कार्यक्रम बराच महत्वाचा ठरणार आहे भारतासाठी। SB3 कार्यक्रमाची वैशिष्ट्य काय आहे, तर मंजुरी यांना कधी मिळाली, ऑक्टोबर 2023 मध्ये पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा समितीकडून देण्यात आली। अंमलबजावणी 21 जे उपग्रह आहेत ते इस्रो मार्फत सोडण्यात आलेत आणि उरलेले जे 31 आहेत ते 3 खाजगी कंपन्यांमार्फत। याच्यावरून आपल्याला हे पण दिसून येतं की अंतराळ क्षेत्रामध्ये जो प्रायव्हेट सेक्टर आहे त्याचा वाढता प्रभाव पण दिसून येईल। अशा पद्धतीने हे 52 उपग्रह सोडण्यात येणार आहेत।
प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. पहिलं प्रक्षेपण कधी होणार आहे? एप्रिल 2026 पासून. आणि संपूर्ण ताफा म्हणजे हा जो 52 उपग्रहांचा संपूर्ण ताफा आहे तो 2029च्या अखेरपर्यंत प्रक्षेपित केला जाणार आहे. मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर चीन, पाकिस्तान आणि हिंद महासागर क्षेत्रातील मोठ्या भागांचं कव्हरेज करणं. आता हा जो प्रोग्राम आहे हा भारताच्या भूराजकीय आणि सामरिक ह्याच्यासाठी फार महत्वाचा आहे. त्याच्यामुळे आपण चीन, पाकिस्तान आणि हिंद महासागर क्षेत्रामध्ये कोणत्या हालचाली करताय या सगळ्यांचं कव्हरेज आपल्याला मिळणार आहे. कमी रिव्हिजिट टाइम, एका जागेवर पुन्हा स्कॅन करण्याचा होती आणि उच्च रेझोल्युशन क्षमतेसह. कमी रिव्हिजिट टाइम म्हणजे काय होणार की एका जागेवर पुन्हा ज्यावेळेस स्कॅन केलं जाईल त्या उपग्रहांद्वारे तर त्याला फार टाइम नाही घेतला जाणार. त्याच्यामुळे काय होणार की जर शत्रू देशाने काही हालचाल पण केली तर ती प्रक्रिया फार वेळ खाऊ नाही ठरणार. आपल्याला लवकरात लवकर त्यांच्याबद्दलची माहिती समजेल. उच्च रेझोल्युशन क्षमतेक्षम म्हणजे त्यांची आपण छोट्यातली छोटी बारीक हालचाल आपण त्यांची टिपू शकतो. शत्रूच्या हद्दीतील हवाई तळ, लष्कर तळ आणि तात्पुरती व्यवस्था यांची चौकशी आपल्याला करता येईल. AI आधारित प्रणाली आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केल्यामुळे उपग्रहांमध्ये परस्पर त्यांना संवाद साधता येणार आहे उपग्रहांना. आणि प्रगत जिओ इंटेलिजन्स याचा नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे. आपली निर्णय क्षमता आणखीन सुधारणार आहे. प्रोसेस वेळ खाऊ नाही ठरणार जास्त. लो अर्थ ऑर्बिट आणि जिओ स्टेशनरी ऑर्बिट दोन्हीमध्ये कार्यरत उपग्रह संपूर्ण दृष्टिकोन कव्हरेज. लो अर्थ ऑर्बिट आणि जिओ स्टेशनरी ऑर्बिट याचा आपल्याला काय फायदा होणार आहे? तर लो अर्थ ऑर्बिट मध्ये ते जे उपग्रह आहे ते पृथ्वीच्या जे एकदम जवळची म्हणजे पृथ्वीच्या अगदी खालची जी हालचाल आहे एकदम बारीक ती सुद्धा टिकू शकते. त्याच्यामुळे या दोन्हींचा आपल्याला संपूर्ण दृष्टिकोन कव्हरेज मिळणार आहे. चीनच्या अँटी सॅटेलाइट क्षमतांना हे विरोध करणार आहे. संस्थात्मक रचना काय? तर नेतृत्व कोणाकडे दिले गेलेलं आहे? डिफेन्स स्पेस एजन्सी, जी संरक्षण मंत्रालयाच्या इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ अंतर्गत कार्य करते. हा प्रकल्प पुढे नेत आहे. कोण नेत आहे पुढे? DSA, डिफेन्स स्पेस एजन्सी. स्थापना कधी झाली? 2019 मध्ये स्थापना करण्यात आली आहे. DSA ने इंटिग्रेटेड स्पेस सेलची जागा घेतली. आधी DSA नव्हतं, DSAच्या आधी इंटिग्रेटेड स्पेस सेल होतं, त्याची जागा DSA ने घेतली आहे. आणि DSA काय करते आता? भारताच्या लष्करी अंतराळ संचालनाची देखरेख करते. तर ह्याच्यामुळे काय होणार आहे की आपल्याला म्हणजे जे पण आपल्या तिघी आर्मीज आहे म्हणजे आपली नेव्ही फोर्स झाली किंवा मग आपलं लष्कर झालं, त्याच्यानंतर आपलं एअरफोर्स झालं, या सगळ्यांनाच या प्रोग्रामचा फायदा होणार आहे. भूमिका काय की लष्करी अंतराळ धोरणे तयार करणे, इस्रो, DRDO आणि तिन्ही दलांशी समन्वय साधणे, राष्ट्रीय अंतराळ मालमत्तेचे संरक्षण करणे. पुढे बघू. सध्या फार चर्चेचा मुद्दा चालू आहे महाराष्ट्रामध्ये, हिंदी राष्ट्रभाषा की राजभाषा. सध्या चर्चेत का? तर महाराष्ट्र सरकारने पहिलीपासून तिसरीपर्यंत भाषेसाठी हिंदी शिकवण्याचा निर्णय घेतला आहे की पहिलीपासून तिसऱ्या इयत्तेपर्यंत हिंदी भाषा ही कंपल्सरी करायचं म्हणता येते. आणि त्यामुळे राज्यभरात मोठ्या प्रमाणात वाद सुरू झालेला आहे. हिंदी भाषा व राजभाषा संदर्भात महत्वाचे मुद्दे. राजभाषा म्हणून मान्यता हिंदीला देण्यात आली. कधी देण्यात आली होती? तर 14 सप्टेंबर 1949 ला देण्यात आली होती. म्हणून त्या गोष्टीचं स्मरण राहावं म्हणून आपण आजही 14 सप्टेंबर हा हिंदी भाषा दिवस म्हणून साजरा करतो. तर राजभाषा आणि राष्ट्रभाषा एकच आहे का? तर नाही, दोघांमध्ये फरक आहे. काय फरक आहे? तर हिंदी ही राजभाषा आहे, ती भारताची राष्ट्रभाषा नाही. हिंदी जी आहे ही राजभाषा आहे. राजभाषा आपण प्रशासकीय सोयीसाठी किंवा आपण जे राजकीय आपले व्यवहार चालतात त्यांच्यासाठी वापरली जाते. तर राष्ट्रभाषा ही काय असते? ही एखाद्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करत असते. म्हणून हिंदी ही राजभाषा आहे. भारताने कोणतीही राष्ट्रभाषा स्वीकारलेली नाहीये. संविधानात राष्ट्रभाषा असा कोणताही उल्लेख नाहीये. संविधानातल्या तरतुदी बघूया. अनुच्छेद 343 मध्ये काय म्हणले? आर्टिकल 343 की हिंदी व इंग्रजी या दोन भाषा केंद्र सरकारच्या कामकाजासाठी वापरल्या जातात. तर हिंदी आणि इंग्रजी दोघी भाषा वापरल्या जातात. सुरुवातीला ज्यावेळेस आपण संविधान स्वीकार केलं होतं त्यावेळेस इंग्रजी पण 15 वर्षांसाठी आपण ठेवणार होतो पूर्ण कारभारामध्ये, पण त्याच्यानंतर तिची अजून मुदत वाढ केली गेली. म्हणून आता सध्या हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये आपल्या देशाचं कामकाज चालतं. तर हिंदी ही राजभाषा म्हणून आणि इंग्रजी
नंबर सिस्टम जे आहे ते इंग्रजीमध्ये यूज केलं जाईल असं म्हणण्यात आलं होतं त्यावेळेस संविधानाच्या वेळेस. अनुच्छेद 345 मध्ये काय दिलेलं आहे, राज्यांना त्यांच्या भाषांचा स्वतंत्रपणे वापराचा अधिकार. प्रत्येक राज्य आपली जी राजभाषा आहे, त्यांची जी मातृभाषा आहे, ते त्यांना राजभाषेचा दर्जा देऊ शकतात. हा अधिकार संविधानानेच दिलाय, जसं आपण महाराष्ट्रामध्ये मराठीतून कामकाज करतो. अनुच्छेद 351, हिंदीच्या प्रसार व विकासाची जबाबदारी केंद्र सरकारवर देण्यात आलेली आहे, की हिंदी ही संपूर्ण देशाला जोडणारा एक दुवा असावी, म्हणून तिचा प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी केंद्र सरकारवर देण्यात आली. 8वी अनुसूची आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 8व्या अनुसूचीमध्ये भाषेबद्दल तरतूद केलेली आहे. अधिकृत भाषांचा समावेश आहे. 1950 मध्ये सुरुवातीला ह्याच्यामध्ये 14च भाषा होत्या, त्याच्यानंतर घटना दुरुस्ती करून मग पुढे 22 अधिकृत भाषा आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याच भाषा, आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, मराठी, ओडिया, पंजाबी अशा एकूण 22 भाषा आहेत. तर आपण बघूया आता की लोकसंख्येनुसार भाषांची टक्केवारी किती आहे. हिंदी 43.3%, म्हणजे भारतातले जवळजवळ 53 कोटी लोक हिंदी भाषिक आहेत. त्याच्यानंतर बंगाली 8%, मराठी 6.9%, तेलुगू 6.7% आणि तमिळ 6.8% लोक बोलतात. जरी हिंदी भाषिक लोकांची, नागरिकांची संख्या जास्त असली तरी सुद्धा हे इग्नोर करून चालणार नाही की बाकीच्या पण ज्या भाषा आहेत त्या बोलणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा जास्त आहे. त्याच्यामुळे आपण इतर भाषांचं महत्व डावलून फक्त हिंदीला पुढे नाही सारू शकत, हे लक्षात ठेवा. राजभाषा सरकारी कामकाजासाठी वापरली जाणारी भाषा. मी बोलली की प्रशासकीय कामकाजासाठी जी भाषा वापरली जाते तिला आपण राजभाषा म्हणतो. आणि राष्ट्रभाषा कोणती येते, तर सांस्कृतिक व राजकीय प्रतीक असते, ती एखाद्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करत असते, ती राष्ट्रभाषा. परंतु भारताची कोणतीही राष्ट्रभाषा नाही. पुढे जाऊयात. पुढची बातमी आहे कॉड ऍट सी शिप ऑब्झर्व्हर मिशन. तर कॉड हे एक सागर संरक्षण तटरक्षक दलाने प्रथमच हे मिशन सुरू केलं आहे. मिशनची सुरुवात क्वाड राष्ट्रांच्या, भारत, क्वाड राष्ट्रांमध्ये कोण कोण येतं, सगळ्यात महत्वाचं भारत, जपान, युनायटेड स्टेट्स आणि ऑस्ट्रेलिया, हे 4 देश आहेत. कोणते कोणते आहेत, भारत, जपान, युनायटेड स्टेट आणि ऑस्ट्रेलिया, हे 4 देश महत्वाचे आहेत. कॉडमध्ये एकदम बेसिकचा सुद्धा प्रश्न विचारू शकतात की कॉडमध्ये यापैकी पुढील कोणते देश नाहीत किंवा कोणते देश आहेत. तर यांनी या मिशनची सुरुवात केलेली आहे. आधार काय सप्टेंबर 2024 मध्ये विल्मिंग्टन घोषणेअंतर्गत सुरू करण्यात आलाय. मुख्य उद्दिष्ट आहे इंडो पॅसिफिक मध्ये समुद्री सुरक्षा आणि आंतर कार्यक्षमता वाढवणे. इंडो पॅसिफिक जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये समुद्री सुरक्षा वाढवणे, आंतर कार्यक्षमता वाढवणे, म्हणजे समुद्राच्या हालचाली, मासेमारी किंवा तेल, या सगळ्या गोष्टींबद्दलची माहिती या देशांना मिळावी, समुद्री सुरक्षा करता यावी, यासाठी या मिशनची सुरुवात झाली. सहभाग प्रत्येक देशातून प्रत्येकी 2 अधिकारी, महिला अधिकाऱ्यांसह, म्हणजे महिला अधिकारी सुद्धा आहेत या मिशन मध्ये. 2 अधिकारी US कोस्ट गार्ड कटर स्ट्रॅटन जहाजावर गुआमच्या दिशेने प्रवास करत आहे. गुआम हा पॅसिफिक महासागरामधला एक महत्वाचं ठिकाण आहे, त्याचं नाव आहे गुआम. तर क्रियाकलाप, संयुक्त सराव घेतला जातो या 4 देशांमध्ये. संयुक्त सराव घेतला जातो म्हणजे अचानक जर काही आपत्ती आली तर त्याच्यावर त्या टायमाला कसं आपण रिॲक्ट केलं पाहिजे, त्या टायमाला कशी परिस्थिती सांभाळली गेली पाहिजे, ह्याच्यासाठी या क्वाड देशांमध्ये सतत संयुक्त सराव सुरू असतात. शोध आणि बचाव, बऱ्याचदा काही लोक म्हणजे मासेमारी करायला जसे जातात तर कधी कधी वादळामध्ये अडकून ती लोक हरवून जातात, तर त्यांचे शोध आणि बचाव मोहिमे अंतर्गत सुरू केली जाते. गस्त घातली जाते आणि सागरी जागरूकता वाढवणे, की एखादा जर सागरी मार्गा थ्रू जर काही संकट ओढवणार असेल त्याबद्दल आपल्याला आधीच माहिती होऊ शकेल, यासाठी प्रयत्न केले जातात. भारताचा दृष्टिकोन आहे काय आहे, तर भारताचं जे धोरण आहे, सागर धोरण, त्याच्याशी सुसंगत आहे क्वाडच्या मिशन बरोबर. आणि इंडो पॅसिफिक ओशन्स इनिशिएटिव्ह IPOI हे पण भारताने सुरू केलेलं आहे. तर या दोघं पण धोरण या प्रोग्रामशी, या मिशनशी सुसंगत केलेली आहे भारताने.
पुढे जाऊयात. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर भारताचा पहिला वन्यजीव ओव्हरपास कॉरिडॉर बांधण्यात आलेला आहे. भारतातला पहिला, जिथे कुठे फर्स्ट असते ना भारतातला पहिला, त्याच्यावर प्रश्न हा विचारलाच जातो, तर महत्वाचं असतं, लक्षात ठेवा. कुठे बांधण्यात आलं तर दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर बांधण्यात आलेला आहे. भारताचा पहिला समर्पित वन्यजीव ओव्हरपास कॉरिडॉर. मुख्य उद्देश काय, तर वन्यजीवांना एक्सप्रेसवे सुरक्षितपणे ओलांडता यावा, ज्यामुळे अपघात टाळता येतात. बऱ्याच जागा होतं की जे आपण एक्सप्रेसवे बनवतो किंवा हायवेज बनवतो, त्याच्यामुळे जे जंगल असतं ते विभागलं जातं. त्यामुळे प्राणी ज्यावेळेस या भागातून दुसऱ्या भागात जाण्याचा प्रयत्न करत असतात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता फार जास्त असते. ते सगळं टाळता यायला पाहिजे, म्हणून हा वन्यजीव ओव्हरपास कॉरिडॉर बनवण्यात आलेला आहे. भारताचा पहिल्यांदाच बनलेला आहे भारतात. कुठे बनलेला आहे तर मुकुंद्रा हिल्स, राजस्थान आणि रणथंबोर राष्ट्रीय उद्यानाजवळच्या भागात, जिथे वन्यजीवांचा वावर जास्त आहे तिथे हे कॉरिडॉर बांधले आहे. रचना काय आहे तर हे कॉरिडॉर जमिनीखाली बोगद्यासारखे किंवा विशिष्ट उंचीवरील पुलासारखे आहे, ज्यावरून वाहने जातात आणि खालून वन्यजीव जातात. म्हणजे जमिनीखाली बोगद्यासारखं त्यांनी बनवलेली असेल यांची रचना, ज्याच्यामधून खालून जातील प्राणी, आणि वरती पुलासारखं बनवलेलं असेल जिथून जातील वाहनं, ज्याच्यामुळे या दोघांचा पण जो नैसर्गिक संघर्ष होणार असेल तो होणार नाही, आणि प्राण्यांचे जे अपघात होणार असतील ते सगळे टाळता येतील. पर्यावरण पूरक, नक्कीच हा जो वन्यजीव ओव्हरपास कॉरिडॉर आहे हा पर्यावरण पूरक आहे. पूर्णतः वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाला धक्का न लावता वाहतूक सुलभ करणे हा या मागचा उद्देश आहे, ज्यामुळे पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धनाला मदत होते, विकास पण होतो आणि वन्यजीव संवर्धन पण होतं. पुढे जाऊयात. महाराष्ट्र सरकारने पुण्यात स्मार्ट अंतर्गत शेतकऱ्यांसाठी हेजिंग डेस्क सुरू केलेला आहे. उद्दिष्ट काय आहे तर शेतकऱ्यांना शेतमालाच्या किमतीतील अस्थिरतेपासून संरक्षण देणे आणि चांगले स्थिर उत्पन्न मिळवून देणे. यामुळे काय होतं की शेतकऱ्यांना आधीच समजतं की त्यांच्या पिकाला किती किंमत मिळणार आहे, किती भाव मिळणार आहे, तर त्याच्यामुळे ते पुढचं त्यांचं प्लॅनिंग व्यवस्थित करू शकतात, म्हणून त्यांना चांगले आणि स्थिर उत्पन्न मिळू शकते ह्याच्यामधून, हेजिंग डेस्क मधून. म्हणून महाराष्ट्र सरकारने पुण्यामध्ये हा हेजिंग डेस्क सुरू केलेला आहे. स्मार्ट अंतर्गत प्रकल्प, स्मार्ट बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प आहे. हा स्थान कुठे आहे, पुणे. गरज, शेतमालाच्या भावातील अनपेक्षित चढ उतारामुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान टाळता यायला पाहिजे म्हणून सुरू केलेले आहे. तर फायदे काय की उत्पन्नाची सुरक्षितता आणि निश्चितता. याच्यामुळे काय, उत्पन्नाची जर शेतकऱ्यांना गॅरंटी असेल की या पिकावर मला एवढं उत्पन्न मिळणारच आहे किंवा एवढे पैसे मला मिळणारच आहे, तर ते पुढे त्यांचं आर्थिक नियोजन व्यवस्थित करू शकतील. आर्थिक नियोजन त्यांना सोपे होईल की आता पुढे काय करायचं, पुढे काय प्लॅनिंग करायची, आता कोणते बियाणं विकत घ्यायचे. जोखीम व्यवस्थापन शिकण्यास मदत होते त्यांना याच्यामधून. प्रमुख पिकं, सुरुवातीला कापूस, हळद आणि मका या पिकांवर लक्ष केंद्रित केलंय. कोणते कोणते, कापूस, हळद आणि मका याच पिकांवर का केलं तर ह्या 3 पिकांवर ना जनरली बाजारामध्ये यांच्या बाजारभावात फार जास्त अचानकच चढ आणि अचानकच उतार येत असतो, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे हालून जातात, ह्याच्यामुळे त्यांना बऱ्याचदा नुकसान पत्करावं लागतं. त्याच्यामुळे ही 3 पिकांपासून त्यांनी सुरुवात केलेली आहे. भागीदारी कोणाकोणाची आहे तर नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज आणि त्यांच्या संशोधन संस्थेच्या सहकार्याने कार्यान्वित केले गेलेले आहे. तर शेवटी सांगायचं झालं तर काय की पंजाब कॅडरचे IPS अधिकारी पराग जैन यांची रिसर्च अँड अनालिसिस विंग रॉचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती केली. कोण आहेत रॉचे नवे प्रमुख? पराग जैन. पंजाब कॅडरचे IPS अधिकारी होते हे आता रॉचे नवीन प्रमुख आहेत, लक्षात ठेवा. वर्ल्ड पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025च्या शुभंकरचे नाव विराज आहे. 2025ला जे वर्ल्ड पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप होत आहे तिचं जे शुभंकर आहे, शुभंकर म्हणजे काय असतं की कोणता पण मोठा कार्यक्रम किंवा एखादी स्पर्धा असते तर त्याच्यासाठी एक सिम्बॉलिक एक चिन्ह असतं, तर त्याला शुभंकर म्हणलं जातं. म्हणजे याला मॅस्कॉट काइंड ऑफ, इंग्लिशमध्ये त्याला मॅस्कॉट म्हणलं जातं. तर ह्या शुभंकरचे नाव विराज आहे. तर या चॅम्पियनशिपचे शुभंकर विराजचे कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात आलंय तर रेखा गुप्ता यांच्या हस्ते हे शुभंकर विराज लॉन्च करण्यात आलं आहे. भारताची पहिली स्वदेशी 5G फिक्स्ड वायरलेस सेवा BSNL ने हैदराबाद येथे लॉन्च केलेली आहे. पहिली स्वदेशी, तुम्हाला बोलली जिथे जिथे फर्स्ट असतं ते लक्षात ठेवा. पहिली स्वदेशी 5G फिक्स्ड वायरलेस सेवा BSNL ने हैदराबाद येथे लॉन्च केली आहे.
अलर्ट वन्यजीव अभयारण्य केरळ राज्यात असून ते भारतातले पहिले बटरफ्लाय अभयारण्य आहे. पहिले बटरफ्लाय अभयारण्य म्हणजे काय, यांचं जनरली स्वरूप अभयारण्यासारखंच असतं, वन्यजीव अभयारण्यासारखं, पण या अभयारण्यामध्ये फुलपाखरांवर जास्त फोकस केला जातो. त्यांच्या विशिष्ट प्रजाती जे एंडेंजर्ड आहे, डेंजर स्पेसिस मध्ये येतात, त्यांचं संरक्षण केलं जातं. तर असं कुठे आहे भारतामध्ये पहिल्यांदाच बटरफ्लाय अभयारण्य, तर केरळ राज्यामध्ये. पुढे जाऊया. अमेरिका देशाने इराण विरुद्ध ऑपरेशन मिड नाईट हॅमर सुरू केलं आहे. हे मला वाटतं 20-21-22 जूनला त्यांनी ऑपरेशन मिड नाईट हॅमर सुरू केलं. त्यांचा अमेरिकेचा बेसिक उद्देश काय होता की इराणमध्ये जे 3 मुख्य त्यांचे अणुबॉम्ब बनवायचे ठिकाणं होते, त्या ठिकाणी त्यांच्या त्या अणुभट्ट्यांना म्हणजे त्यांना उद्ध्वस्त करणं हाच त्यांचा उद्देश होता, आणि तो त्यांनी केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे जाऊयात. भारत रशिया देशाकडून सर्वाधिक कच्चे तेल आयात करतो. कोणाकडून आयात करतो आपण सर्वाधिक कच्चे तेल? रशियाकडून. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणावर आधारित विंग्स टू अवर होप्स पुस्तकाचे प्रकाशन राजनाथ सिंग यांच्या हस्ते करण्यात आले आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणावर आहे. पुस्तकाचे नाव काय? विंग्स टू अवर होप्स, राजनाथ सिंग यांच्या हस्ते. केंद्रीय मंत्री अमित शहाने यांनी छत्तीसगड राज्यात नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीची पायाभरणी केली आहे. कुठे केली? छत्तीसगड राज्यात नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीची पायाभरणी. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन 2025 ची थीम काय आहे? आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन 2025 ची थीम, चला एकत्र फिरूया आणि साजरा करूया, लेट्स मूव्ह अँड सेलिब्रेट टुगेदर. हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 मध्ये भारताची रँक किती आहे? 3री. हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स काय? तर युनिकॉर्न कंपन्या असतात, त्या स्टार्टअप कंपन्या असतात, आणि त्या जनरली स्टॉक एक्सचेंज मध्ये कुठे त्या नोंदणीकृत नसतात. मग ह्याच्यामुळे तर आपल्या देशामध्ये अशा किती युनिकॉर्न कंपन्या आहेत यावरून त्या देशाची रँक ठरत असते. तर या इंडेक्समध्ये, हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स मध्ये भारताची रँक किती आहे? 3री आहे. हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स मध्ये बेस्ट युनिकॉर्न सिटी मध्ये बंगळुरू 7व्या क्रमांकावर आहे. बँगलोर कितव्या क्रमांकावर आहे? 7व्या क्रमांकावर आहे. भारतातलं कोणतं शहर आहे? बँगलोर 7व्या क्रमांकावर. अमेरिका देश प्रथम क्रमांकावर आहे. फर्स्ट इज अमेरिका आणि थर्ड इज इंडिया. हुरून रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्यालय चीन देशामध्ये आहे. मुख्यालय कुठे? चीन. मला वाटतं शांघायला आहे. तुम्ही एकदा सर्च करून कमेंट मध्ये सांगा. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद जुलै 2025 महिन्यासाठी पाकिस्तानकडे देण्यात आलेलं आहे. महिन्यासाठीच देण्यात आलेलं आहे, काळजी करू नका. भारताचे पहिले ग्रीन डेटा सेंटर गाझियाबाद येथे स्थापन करण्यात आले आहे. पहिले ग्रीन डेटा सेंटर कुठे? गाझियाबाद येथे स्थापन करण्यात आलं आहे. आणि निजामाबाद येथे राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. तर आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.